हिंगोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न. संवादाची वेळ होती तेव्हा संवाद साधला नाही. आता जनसंवाद यात्रा करतायत. मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. तळागाळातल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हा पंतप्रधानांचा हेतू. टीका करणाऱ्यांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं. मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरे यांना टोला. मनसे भाजप युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, पण सध्या काहीही होऊ शकतं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची युती होईल असं वाटलंही नव्हतं, पण आज खरी शिवसेना आणि खरा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत आहे. गिरीश महाजनांचं वक्तव्य. मुख्य प्रवाहात यावं असं अनेकांना वाटतं, त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोण भाजपमध्ये येतं ते कळेलच. अनेक मोठे नेते भाजप प्रवेश करणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेची जागा शिवसेनेला जाणार असल्याची चर्चा. भाजपची यादी जाहीर झाल्यावर त्या ताकदीचा उमेदवार मवियाकडनं दिला जाईल. आमदार कुणाल पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ, डॉक्टर तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंना इशारा. उद्धव ठाकरेंनी बरांडा मतदारसंघात सभा घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. सावंत यांची प्रतिक्रिया. पक्षाने संधी दिली तर नक्कीच अमरावतीतनं निवडणूक लढवेन. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भूमिका. अमरावती लोकसभेसाठी कार्यकारिणीने प्रस्ताव देणं हा मोठा सन्मान. सुजात आंबेडकरांची भावना. मवियाच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर अकोल्यात बॅनरबाजी. मवियाच्या बैठकांपासून वंचित आघाडीला दूर का ठेवलं? 30 जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बाहेर का बसवलं? बॅनरबंद मवियाला सवाल. हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा. पुढच्या महिन्यात हेमंत पाटील हेच पुन्हा एकदा खासदार होतील. शिवसेना आमदार संतोष बांगर यांना विश्वास. महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. वर्षा गायकवाड यांची ट्विटद्वारे माहिती. महायुतीतल्या जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल. तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. अजित पवारांचा दावा. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका. 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना. उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल. उत्तर देताना सावधगिरी बाळगा. घाईघाईने उत्तर देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका. भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदेसोबत जाणार. पक्षप्रवेशासाठी वायकर वर्षावर दाखल. पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र वायकरांनी जोगेश्वरीतल्या क्लब हाऊसमध्ये केली गणपतीची पूजा. यावेळी माध्यमांशी बोलताना वायकर भाऊक. कुणीही इकडे तिकडे गेलं तरी काही फरक पडत नाही. एक खडा तिकडे गेला म्हणून काहीही होत नाही. सध्या गद्दार विरुद्ध निष्ठावान लढाई सुरू. रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातल्या या प्रवेशासंदर्भात उद्धव ठाकरेंची टीका. उपमुख्यमंत्री फडणवीस पनवेलमध्ये पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. आता कुणीही पुराव्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती मिळेल. नवीन संहितेनुसार तयार झालेलं देशातलं हे पहिलं आयुक्तालय असून इतर ठिकाणी अशाच प्रकारे बदल करणार. फडणवीसांचं वक्तव्य. शिवसेना चाकू सुऱ्यातनं वाढलेली आहे. अधिक कट्यार कमरेला बाळगायला शिका. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. गडकरींचं तिकीट कापून नागपुरातनं लढावं हे मोदींच्या डोक्यात. संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. सांगली नवोदय विद्यालयात जेवणातनं झालेल्या विषबाधा प्रकारानंतर भाजप आमदार नितेश राणेंची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट. विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणात इतकी हयगय कशी करू शकता? राणेंचा विद्यालयातल्या प्राचार्यांना सवाल. भास्कर जाधव आमच्याकडे आले तर 100% त्यांचं स्वागत करू. ते लढवय्या नेते आहेत. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढेलच. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे सत्तेत असताना औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू शकले नाहीत. ठाकरेंनी मांडलेला प्रस्ताव आमच्या सरकारने मंजूर केला. त्यामुळे टीका करण्यापेक्षा खैरेंनी आमच्या सरकारचं अभिनंदन करावं. केसरकरांचा टोला. उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट झालंय. मंत्री दीपक केसरकरांचा हल्लाबोल. तर पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी काहीही काम केलेलं नाही. केसरकरांची टीका. ईडीची नोटीस आल्यावर भूमिका बदलली. आज दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतोय. रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांनी घेतली आमदार दिलीप मोहिते यांची भेट. भेटीमुळे कटुता संपून आढळराव राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा लढवण्याची जवळपास निश्चिती झाल्याची माहिती. मनसेच्या स्थापनेनंतर ठाकरे परिवार एक आहे असं म्हटलं तर चालेल का? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेस एकच, जनतेला वेडा बनवण्याचं काम सुरू आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.
रायगड लोकसभेवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही दावा. आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना उमेदवारी देण्याची मागणी. गोगावलेंचा उल्लेख भावी खासदार असा करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. 2 वेळा महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार. काहीच दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट. सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळाल्यास चंद्रहार पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या अंधायुग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमाला संजय राऊत यांचीही उपस्थिती. माझ्या राजकीय कारकिर्दीत मराठा समाजाचं मोठं योगदान. आरक्षण मिळवण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्षात फायदा मिळणं गरजेचं. त्यामुळे खासदार म्हणून समाजासाठी जे जे करता येईल ते करणार. खासदार राहुल शेवाळेंचं वक्तव्य. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीच कोणाच्या लेकीबाळी सुनांबद्दल अश्लाघ्य भाषेत बोललेलो नाही. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य. तर माझ्या भाषेमध्ये सभ्यता असते. जाधव यांचा निलेश राणेंना टोला. सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही. आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य. तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का? भास्कर जाधवांचा आमदार योगेश कदम यांना टोला. तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजपसोबत गेले तर भास्कर जाधव तुमच्या सोबत राहणार नाही. शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर भूमिका स्पष्ट. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप. खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार का? निरुपम यांचा सवाल. मी निवडणूक लढवणार, आता जागा वाटपाचा निर्णय होऊ द्या. जागा कोणाला जाते ते बघू, मग माझी भूमिका सांगेन. संजय निरुपम यांचं वक्तव्य. माझा कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा बगावत करण्याचा प्लॅन नाही. मी फक्त माझ्या नेत्यांकडून हक्क मागतोय. संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण. तर जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत उमेदवारी जाहीर करू नये, निरुपम यांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. तर अजूनही जागा वाटप झालेलं नाहीये. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. जागा वाटप होईल तेव्हा बैठकीला बोलवतील, पाटलांची प्रतिक्रिया. बारामतीत लागले सुनेत्रा पवारांचे बॅनर्स. बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख. बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण. कोल्हापुरातल्या 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा. मात्र निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेतल्यानं मुख्यमंत्री शिंदेंकडे बोलून दाखवली नाराजी. आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. पुणे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यामध्ये उपस्थिती. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी. वडगाव शहरीमध्ये विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही काम करतोय. आता कोणी कोयते किंवा तलवारी घेऊन फिरताना दिसलं तर त्याला धडा शिकवणार, अजित पवारांचा इशारा. पुण्यातल्या माळवाडीमधील पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजन. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर. उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही उपस्थिती. रुग्णालयाच्या उद्घाटनावर आरोप प्रत्यारोप. आपल्या 4 नगरसेवकांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. सुळेंचा दावा. तर माझ्यामुळे आणि चंद्रकांत दादांमुळे नगरसेवक निवडून आले, बाकी कोणी काहीही केलेलं नाही, अजित पवारांचं सुळेंना प्रत्युत्तर. पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळेंची उघड टीका. फक्त 15% गरीब रुग्णावर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा. अजित पवारांना ट्रोल करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंचा आरोप. ट्रोलिंगसाठी हजारो कोटी मिळत असतील तर सीबीआय चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंचा पलटवार. सुनील शेळकेंनी कोणालाही धमकावलेलं नाही. कार्यक्रमाला गर्दी जमली नाही, पळवाट म्हणून शेळकेंना टार्गेट. अजित पवारांकडून सुनील शेळकेंची पाठराखण. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी. मुंबईत आयोजित बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. सध्या भाजपच्या खासदार भारती पवार इथे असून दिंडोरीचे तिकीट आपल्यालाच मिळणार, भारती पवार यांना विश्वास. काँग्रेससोबत जागा वाटपावर बोलणी सुरू असताना त्यांच्याच नेत्यांवर टीका करणं योग्य नाही. अनिल देशमुख यांचं वंचितवर निशाण. वसईच्या गिरीज इथल्या तलावाचं लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर केवळ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या माजी पदाधिकाऱ्यांची नावं. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते श्रेयवादावरून आक्रमक.
मुंबईत वायू प्रदूषण घटलं, 14 ठिकाणांचा AQI 100च्या आत. मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या बेलेपार्ल्यातल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन. आजपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार. 12 मार्चला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. मुंबईतल्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम कासव गतीने सुरू. आतापर्यंत केवळ 5% काम पूर्ण. 100% कॉन्क्रिटीकरणासाठी 2 वर्ष लागणार. सरकारची उच्च न्यायालयात माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या कोस्टल रोडचं उद्घाटन. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांची निमंत्रण पत्रिकेत नावं. मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित. उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन. आता कोस्टल रोडचं उद्घाटन होत असल्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंचं वक्तव्य. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू. पालघरमधल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचीही शिंदेंची माहिती. 12 मार्चला विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. सर्व योजनांचा खर्च 85,000 कोटी असणार. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची माहिती. राजस्थानसह इतर राज्यातले संत्री बाजारपेठेत दाखल झाल्यानं नागपुरी संत्र्याचे दर कोसळले. त्यात बांगलादेशने निर्यात शुल्क वाढवल्यानं नागपुरी संत्र्यांच्या दरावर परिणाम. नागपूरमध्ये 1500 किलो सडकी सुपारी जप्त. विनस ट्रेडर्सवर अन्न आणि औषधची कारवाई. सडलेल्या सुपारीमुळे कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं मत. नाशिकच्या मालेगावात पोषण आहारातील तांदळाची काळ्या बाजारात विक्री. 50 किलोच्या 73 गोण्या पोलिसांकडून जप्त. विक्री करताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले. पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड करत दोघांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हडपसर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. बुलढाण्यामध्ये महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये जवळपास 800 महिलांचा सहभाग. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. जीवघेणी कसरत करून ॲडव्होकेट शंकरराव राठोड परीक्षा केंद्रावर पुरवल्या कॉप्या. व्हिडिओ व्हायरल. महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूरच्या हिंगणा आणि कामठी तालुक्यातील भाविकांना विषबाधा. शिंगाड्याचं पीठ खाल्ल्यानं 100हून अधिक भाविकांना विषबाधा. अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू. पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड करत दोघांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हडपसर पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील शेंबामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचं ATM मशीन चोरट्यांनी फोडलं. जवळपास 20 लाख रुपयांची रोकड लंपास. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर यात्रोत्सवाची तीर्थस्नानाने सांगता. हजारो भाविक समुद्रात शिवलिंगाचं दर्शन घेऊन स्नान करणार. महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूरच्या हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या भाविकांना विषबाधा. शिंगाड्याचं पीठ खाल्ल्यानं 100हून अधिक भाविकांना विषबाधा. अन्न आणि औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू. तिरुवनंतपुरममध्ये SFI विरोधात निदर्शनं करणाऱ्या केरळ छात्र संघाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. केरळ विश्वविद्यालयातल्या कला महोत्सवादरम्यान घडला प्रकार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेच्या 42 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर. राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींकडून उमेदवारांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 मार्चला तेलंगणा दौऱ्यावर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.